मुले अभ्यास करत नसल्याच्या किरकोळ कारणावरून वादावादी झाल्याने रागाच्या भरात राधानगरी तालुक्यातील अकनूर येथील विवाहित महिलेने गळफास लावून घेतल्याची घटना आज घडली। रुपाली धनाजी लोकरे असे तिचं नाव आहे। ही घटना आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली। या घटनेची फिर्याद साहिल सुरेश लोकरे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात दिलेली आहे। याबाबत घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी, आज दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचे चुलते धनाजी दत्तात्रय लोकरे यांनी मुले अभ्यास करत नाहीत म्हणून मुलांना मारहाण केल्याने धनाजी लोकरे आणि त्यांची पत्नी रुपाली यांच्यात किरकोळ वादावादी झाली। पण या रागाच्या भरात रुपाली हिने घरातील पंख्याच्या हुकास नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला। ही घटना लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला पुढील उपचारासाठी सोळांपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शुभांगी जटार या करत आहेत। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।